आपण या ठिकाणी ना भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये काही वनलाइनर प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवात करू. भारताचा इतिहास दिसते सरांना. भारताच्या इतिहासामध्ये जस्टिस ऑफ पीस, हे जे जस्टिस ऑफ पीस म्हणून ओळखले जातात कोण? नाना जगन्नाथ शंकरशेठ. हे नाना जगन्नाथ शंकरशेठ ना यांना मुंबईचे अनभिज्ञ सम्राटसुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नाना जगन्नाथ शंकरशेठांना मुंबईचे अनभिज्ञ सम्राट. त्यानंतर नाना जगन्नाथ शंकरशेठांना मुंबईचे शिल्पकारसुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मुंबईचे शिल्पकारसुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. आचार्य ही पदवी कोणाची आहे? तर आचार्य ही पदवी आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि विनोबा भावे या दोघांना या ठिकाणी आचार्य म्हटलं जातं. लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर ना मराठीमधील पहिले पत्रकार कोण? मराठीतील पहिले पत्रकार कोण आहेत? तर 1 सेकंड. राज्यघटनेचे शिल्प. हा प्रश्न स्किप होऊ लागला म्हणून डबल घेतो. राज्यघटनेचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर मराठीतील पहिले पत्रकार कोण? विनोबा भावे मराठीतील पहिले पत्रकार आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव बलवंतराव चव्हाण. विदर्भाचे भाग्यविधाते या ठिकाणी कोण आहेत? डॉक्टर पंजाबराव देशमुख हे विदर्भाचे भाग्यविधाते आहेत. विदर्भवीर म्हणून कोणाला ओळखले जाते? विदर्भवीर म्हणून जांबवंतराव धोटे यांना या ठिकाणी ओळखले जाते. त्याच्यानंतर ना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण? महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण? हे दिसते तुम्हाला. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण? तर हे आहेत मित्रांनो वसंतराव नाईक. त्याच्यानंतर भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण? तर हे डॉक्टर स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर भारताच्या प्रबोधनाचे जनक कोण? भारताच्या प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन राय. त्यानंतर प्रबोधनाचे अग्रदूत कोणाला म्हटलं जातं? राजाराम मोहन राय यांनाच म्हटलं जातं. त्यानंतर भारतीय पुनर्जीवनवादाचे जनक कोण? तर ते आहेत राजाराम मोहन राय, भारतीय पुनर्जीवनवादाचे जनक. त्यानंतर हिंदू नेपोलियन कोणाला म्हटलं जातं? नेपोलियन बोनापार्ट नावाचा एक राजा होता. त्याला तीच उपाधी स्वामी विवेकानंद यांना देण्यात आली. त्यानंतर स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? स्वामी विवेकानंदाचे गुरु ना रामकृष्ण परमहंस यांना गदाधर सुद्धा म्हणायचे. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोण? दादाभाई नौरोजी यांनी पहिल्यांदा भारताच्या दरडोई उत्पन्न केलं होतं. भारतीय अर्थसिद्धांताचे प्रणेते पण दादाभाई नौरोजीच आहेत. त्यानंतर भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते न्यायमूर्ती रानडे भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते आहेत. आणि भारतीय स्वराज्याचे उद्गाते दादाभाई नौरोजी. आणि शेवटचा प्रश्न आहे पदवीधरांचे मुकुटमणी कोण? तर ते आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.